ऑन स्ट्राइक सध्या आपल्याला पाहायला मिळेल गौरव बडदे आणि त्यांच्या सोबत नॉन स्ट्राइकिंग एंडला विश्वनाथ जाधव. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्योत तंबीरे पुन्हा एकदा इन ॲक्शन. मागच्या मॅचमध्ये त्याला विकेट मिळाले नव्हते, परंतु एक चांगला स्पेल त्याने हाताळला होता आपल्या टीमसाठी. परिणामी रोहित आचार्यची गोलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या मॅचमध्ये. खूप चांगला स्पेल त्यानेही खर्च केला होता. 16 धावा खर्च करत 3 विकेट्स त्याने मिळवलेल्या. या मॅचमध्ये काय होतंय पाहूया. जाऊया मॅचकडे. तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपल्या भेटीला येते. विनर विनर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल समोर हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल फरार. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. चौकार आपण पाहतोय प्रज्योतच्या अगेन्स्ट गौरवच्या बॅटमधून. बॅटिंग करत असताना अर्जुन 11 टायगर साठी. आणखी एक चांगला फटका. क्लासिक स्ट्रोक आहे. गॅप मधून बॉलला काढलाय. मागे आउटफील्ड थोडी फास्ट झालेली पाहायला मिळाली आहे, परंतु तरी देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 2 धावा. डेलिगेट टच शेवटच्या क्षणापर्यंत बाद थांबला होता. बॅटचा फ्लो तोही थांबवला आणि खरं तर विकेटची चान्स होती. बॉल हवेत होता पण गॅप मधून 30 सर्कलला भेदून बॉल डीप मध्ये जबरदस्त फिल्डिंग डीप थर्ड मॅन कडे आपल्याला पाहायला मिळाली. सेव्ह करण्यात आला धावा. बॉलर तयार. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला तर मैदानावरती पडला, धडपडला, परंतु बॉल कनेक्ट करताना मात्र अडचणी आल्यात. बॉल जातोय डॉट. तिसरा. इथून मात्र बॉल येण्याच्या प्रतीक्षामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती एक चौकार आला होता. त्यानंतर थोडंसं कंट्रोल पाहायला मिळालं प्रज्योत अंबेरीच्या बॉलिंगमध्ये. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा बॉल अलॉंग विथ द ग्रास चाललाय मिड विकेटकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगल वरती करण जास्त फोकस केला जातो आणि आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण जेवढं खेळतो तेवढं आपल्या टीमला ते बेनिफिशियल राहतं. आताही तेच होतंय. सध्या तरी गौरव आणि त्याच्या सोबतीने विश्वनाथ जाधव सिंगल जमा करण्यामध्ये व्यस्त आहेत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा चांगला फटका होता. ड्राईव्ह केलं, बॉलला पाठवून दिलंय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. 4 धावांकरिता हा चौकार आहे. चार धावा मिळाल्या विश्वनाथ जाधवने. इथे मात्र आपला काउंट ओपन करत असताना खूप चांगली स्टार्ट इथे मात्र दिल्या. पहिल्याच बॉलवर चौकार. आणखीन एक कट केला बॉल. बॉल चालल्या गलीमध्ये. फिल्डर नाहीये. आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण मागील बॉल अडवण्यामध्ये यश आलं होतं. यावेळेस मात्र नाही. बॉलची दिशा आणि दशा खूप खराब होती. लेट खेळलं होतं परंतु चौकार मिळून चाललाय. मात्र ओव्हरची समाप्ती आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल झाली आहे 15. जोत थोडासा मागणा राहिला पहिल्याच ओव्हरमध्ये. कटचे फटके डेलिगेट टच आपण बघितला आणि त्यासोबत एक डाऊन दी ग्राउंड चौकार आपल्याला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात पाहायला मिळाला विश्वनाथच्या बॅटमधूनही. आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहत आहोत. एक मिनिट सर, मॅच थांबा. जो बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये बॉल गेला होता, गौरवने जो फटका खेळला होता, जी बाउंड्री चेक केली नाही आपण, त्याचं ऑब्जेक्शन आलेलं आणि मॅनेजमेंट टीम कडून या सूचना आमच्यापर्यंत आलेल्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मॅच कंटिन्यू करा आपण. जो काही स्कोर आहे तो आम्ही तेव्हा तुम्हाला जरूर रिवाइज करू. ओके.
ऑन स्क्रीन सध्या आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. कारण यासाठी ऑब्जेक्शन आला होता म्हणून या गोष्टी चेक कराव्या लागल्या थोडंसं उशिराने. सो थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आपल्याला की तो चौकार होता. सगळ्यांसाठी रूल आपण या स्पर्धेमध्ये सेमच ठेवलेले आहेत. ऑब्जेक्शन जरूर होतं मात्र आपली ती मॅच तेव्हा थांबली नव्हती त्या कारणास्तव आणि कोणत्या संघावरती अन्याय व्हायला नको ही बाजू आयोजकांची आहे. आणि सध्या चौकारासोबत आपण स्कोर तुमच्या समोर आणत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 17 धावा. सेकंड ओव्हर यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉल बॅटमध्ये नीट संपर्क नाही. पवन केनेला यावेळेस मात्र लवकर प्रमोट केले गेले कारण मागच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस 24 धावा हव्या होत्या त्यावेळेस पवन आपल्याला मैदानावरती इन ॲक्शन पाहायला मिळाला होता. यावेळेस गौरवसाठी हे ब्रह्मास्त्र वापरले गेले. लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून परंतु खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. एक चांगला सर्वोत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला. फलंदाज क्रमांक पहिला गौरव बाद. होता पण एलिव्हेशन नव्हता आणि लॉंगॉनला फार चांगला झेल आपण पाहतोय. पहिली विकेट गौरवची येते. बॅटचा चेहरा त्याने ओपन केला होता आणि शेवटपर्यंत जरूर तोही बघत राहिला होता. विकेट पहिली आलेली आहे. पार्टनरशिप ब्रेक होते. सुरुवात जरूर चांगली मात्र सेकंड ओव्हरमध्ये पवन या आलाय. दोन्ही राईटी बॅटर होते. 17 धावा पहिली विकेट येत असताना आणि मैदानाचा आत दिनू कांबळे. ऑल इंडिया आयकॉन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमची कमान जबाबदारी सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस प्लेयर टीमचा कॅप्टन सध्या मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव. ऑल इंडिया आयकॉन आपल्याला प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाहू शकाल आपण लेग स्टंप सोडून चाललाय बॉल आणि त्यामुळेच की काय पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. वाईड आहे. अतिरिक्त धाव इथून मात्र मिळेल. लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर आहे. जरूर पाय टाकण्याचा प्रयत्न होता पवनचा मागचा. ज्यावेळेला पायावरती पण इथे धाव मिळणार नाही. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं. लेफ्टी बॅटर लास्ट मॅच जेव्हा पवन तेव्हाही पाहायला मिळाला होता तेव्हा वारंवार वेगाने टाकत होता जेव्हा लेफ्टी बॅटर त्याच्या अगेन्स्ट आले होता. मागच्या मॅचमध्ये हेच घडलं होतं. पवनच्या बॉलिंगवरती लेफ्ट हँडेड बॅटर करणने मात्र एक षटकार मारला होता. इथे देखील तेच घडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला. सिंगल आली आहे. सिंगल नंतर डबल मध्ये लवकरच एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते. मिस्टेक झाले आणि त्यांनी बघितलं की दुसरी धाव देखील सहजरित्या होऊ शकते ते त्यांनी कंप्लीट केलेले आणि 2 धावांनिशी सध्याचा स्कोर आपण पाहत आहोत. 20 या आकड्यावरती स्टार्ट चांगला भेटलाय मात्र पाहूयात ते कंटिन्युअस पुढे धावा तशाच त्याच वेगाने येत आहेत का. करंट रन रेट सध्या 12चं. अर्जुन 11 टायगरचं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आडव्या बॅटने खेळले. बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे. वेगाने फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय.
सिंगल रन रोखू शकत नाही. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे, कारण की ज्यावेळेस एखाद्या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस मात्र हे सिंगल डबलचं क्रिकेट जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडूला प्रोत्साहित करत असतात. डिसिप्लिन बॉलिंग झाली, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झालेली, कारण दिनूने आल्याबरोबर अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बट ते त्याला आतापर्यंत जमलं नाही. 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून. आणि दुसऱ्या बाजूला पवनने एक विकेट मिळवली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या होत्या, यामध्ये रोख लावली आहे. इथे देखील पहा कट करण्याचा प्रयत्न झाला 30 सर्कलच्या आतमध्ये. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येते. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि टीमची टोटल 21 वर 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर लगेचच कमी होत असताना आपण पाहतात 63 आपल्याला दाखवत आहे. त्याचं प्रमुख कारण पवन केणीची बॉलिंग. सेकंड ओव्हर पॉवर प्ले फक्त 4च धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो कॉन्फिडन्स त्याच्या बॉलिंगमध्ये आपण बघितलाय. पाहूया दुसऱ्या बाजूने विश्वनाथ जाधव, दिनू कांबळे, दोघांकडे खुल्या गटाचा अनुभव आहे. पार्टनरशिप गरजेची असेल अर्जुन 11 टायगरला. विनर मध्ये ही मॅच आपण पाहत आहोत. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. चॅलेंज स्पोर्ट्स अगेन अर्जुन 11 टायगर या 2 संघांना पाहतोय. तर यानंतर आपण अर्थातच 4th मॅच पाहणार आहोत जी आपल्याला पाहायला मिळेल. विके प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक. प्रज्योत अंबिरे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं ठरलं होतं. 17 धावा त्याने खर्च केला होता. विकेट मिळाली नव्हती. थोडंसं महागडे आजच्या संपूर्ण दिवसभरातील स्पेल प्रज्योत अंबिरेचा पाहिला तर इथे देखील पहा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्लो डिलिव्हरी आणि त्यामुळे बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. सरप्राइजिंग डिलिव्हरी होती. पहा ऑफस्टम्पचा बाहेर पडला. फ्रंट फूट वरती आणण्यास भाग पाडलं होतं तिथे आणि सॉफ्ट हँडने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एज लागण्याची शक्यता होती. फिंगर रोल केले होते. फार चांगल्या पद्धतीने बाहेर निघणारा चेंडू दिनूसाठी. पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची एज. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न दिनूचा फसला आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपण्यामध्ये यश आलंय. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना अर्जुन 11 टायगर टीमला. तर तो थोडासा ऑफस्टम्पच्या जवळ होता तेव्हा बचावला होता. आउटसाइड एज तेव्हा लागली नाही, पण यावेळेला ऑफस्टम्पचा बाहेर जास्त ठेवला आणि तिथून आणि बाहेर काढलाय. त्या एजने जीतने जबरदस्त कॅच पकडली तर दिनू मात्र माघारी परतला. 21 ला 2. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये पवनचं कमबॅक आणि तेच कंटिन्यू करत असताना आता वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे. निश्चितपणाने पहिली विकेट त्याच्यासाठी देखील भरपूर इम्पॉर्टंट असेल आणि तीच इम्पॉर्टंट विकेट काढली. पुन्हा एकदा बॅटची एज. मिस्टर JP जयेश पाटीलला परतावं लागतंय. अगदी शून्याचा चष्मा घालून बास झालाय. या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलंय मी म्हणेन जयेशच्या बॅटिंगला, कारण मोठी विकेट आत्ताच गमावली होती दिनू कांबळेची, परंतु आता जयेशला देखील परतावं लागले माघारी. जबरदस्त कॅच आणि अशा प्रकारच्या कॅचेस हार्ड असतात. इनर एज होती की पाहूया टोला लागला होता आणि जबरदस्त कॅच आपण पाहतोय. डाव्या बाजूला जात असताना प्रितेश पाटील मॅन फ्रॉम दापोडे जे विकेट कीपर आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट पडलेले आहेत जिथे प्रज्योतच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या होत्या. त्याच प्रज्योतने आता या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही तर 2 लागोपाठचे विकेट. 21 ला 3 सध्या नाजूक परिस्थिती आहे अर्जुन 11 टायगरची चांगल्या सुरुवातीनंतर. खरं तर अर्जुन 11 टायगर टीम मध्ये आपण पाहिलं नवी मुंबईचे मोस्ट ऑफ प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसरा प्लेयर आहे नवी मुंबईचा जो ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ बॅटर म्हणून कवलजीत सिंग रंधावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगला ताकदीचा बॅटर आहे आणि क्षमता आहे चांगल्या धावसंख्येला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी तो कॅपेबल मानला जातो. ऑन हॅट्रिक
आता हा बॉलर पुन्हा एकदा प्रज्योत आंबिरे आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ऑन हॅट्रिक असलेला दुसरा बॉलर. पायावरती बॉल आदळलाय, अपील लाऊड आहे, परंतु पंच सांगतात हा लेग बाईस. जस्ट ओनली 1 रन. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22. ऍक्शन रिप्ले. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप होता, योग्य निर्णय आला अंपायर्स कडून. अपील तर स्ट्रॉंग होती, बट पाय आपण बघितला तर तो ऑफ स्टंपचा फार बाहेर होता आणि बॅटर सेफ आहे. दॅट्स वाय हॅट्रिक कंप्लीट करता आला आणि अंबिरेला एकदा येथील एक बायची स्कोर पुढे जरूर आपण पाहत आहोत. विश्वनाथ जाधव आता आलाय. अंबिरे या ओव्हरमध्ये मात्र विकेटसाठी चान्स घेतोय. निश्चितपणे ट्राय करावा लागेल. इथे देखील पहा ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल थोडंसं कमी गतीने टाकला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेस दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये होता त्यावेळेस त्याला देखील ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न कारण केला गेला होता. शेवटचा बॉल. शेवटचा हा अंतिम बॉल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च करत असतात, जी ती लेग बाईज म्हणजे ऑफिशियली ती काउंट होणार नाही. या ओव्हरमध्ये जर हा बॉल डॉट येतोय तर कदाचित मेडन ओव्हर इथून मात्र संपन्न होईल. इथे कट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना असफल ठरतो या क्षेत्रक्षणामध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आपल्याला पाहायला मिळाले शेवटचा जो चौकार गेला प्रज्योतच्या अगेन्स्ट. 5 बॉल, जबरदस्त लाईन अँड लेंथ, एकही धाव गेली नव्हती. एक मात्र धाव जी लेग बायची आपण या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये बघितली होती, पण शेवटचा बॉल कटचा चांगला फटका विश्वनाथ आणि 2 षटकांचा स्पेल संपला प्रज्योतचा. आता 21 धावा त्याने खर्च केल्यात आणि ओव्हरऑल 3 षटकांच्या अखेरीस अर्जुन 11 डायगर 26 धावा, 3 विकेटचं नुकसान. आपण पहिल्या दिवसापासून पाहता 60-70 रनच्या मॅचेस देखील क्लोज येत असताना पाहायला मिळालेल्या. तर या स्पर्धेचा हाय स्कोर 94 आहे. आज पहिल्या दोन्ही मॅचेस क्लोज येत असताना आपण बघितल्या. चॅलेंज स्पोर्ट्स ची पहिल्या मॅच मध्ये जिंकली आणि प्रीवियस मॅच मध्ये अर्जुन 11 टायगर बॉल वळला होता, थर्ड मॅनने कव्हर केला, थोडासा उशिराने थ्रो, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती आणि त्यामध्ये आपण पाहत आहोत ती एक धाव. थोडासा वेळ घेतला त्यांनी थ्रो करण्यासाठी, त्यामध्ये एक धाव मिळत असताना विश्वनाथ आणि त्याचबरोबर कवल जिंकला. पवनच्या ओव्हरचं कौतुक करावं लागेल, कारण पवन इकॉनॉमिकल स्पेल हाताळतो. आतापर्यंत आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण पवनने संपूर्ण बॅटर्सला आतापर्यंत चांगलं बांधून ठेवलं. मागच्या मॅचमध्ये तेच केलं होतं जे या मॅचमध्ये करतो आणि त्याच्याकडून ती अपेक्षा आहे, जी अपेक्षा आता सध्या तरी पूर्ण होते. अजूनही रोहित आचार्यच्या ओव्हर्स बाकी आहे, त्यातून एखादी ओव्हर रोहित आचार्यची आपल्याला पाहायला मिळेलच. पवन ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर्स कडे चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एक धाव तर सहजरित्या इथे मिस्टेक झाली फिल्डर कडून, तर डबलला दोघे चान्स घेतील. मात्र चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल सोबत स्कोर आपण जर बघितला तर तो 28 वरती. आतापर्यंत मी म्हणेन ज्या काही टीम्स खेळल्या त्यामधला मला आवडलेलं बॉलिंग युनिट द्विशा रिची जितू निलेश 11 डोंबिवलीचं, जिथे आपल्याला विश्वजित ठाकूर पाहायला मिळाला. रायगडचा हार्दिक पांड्या मोठ्या, त्याचबरोबर आपण बघितला मागिरी एक्सप्रेस इम्रोज खान, तर 2 यंगस्टर होते त्यांच्यासोबत. मोठे देसाईचा संदेश मात्रे, तर नारायणगावचा विकी माने. जबरदस्त बॉलिंग युनिट. त्या बॉलिंग युनिटने इम्प्रेसिव्ह बॉलिंग आतापर्यंत या TDPLच्या सीझन 5 मध्ये केलेली आहे. धावा आहेत 28, विकेट 3 पडलेत. पवन चान्स देत नाहीये. चांगली बॉलिंग, एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत आली नाही पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये. लॉफ्ट केलाय, स्ट्रेट बॅट, लॉंग ऑफला फिल्डर आणि विकेट. फलंदाज बाद.
बॉडी पासून लांब होता बॉल आणि बॅट फिरलीये कवलजीच्या हातामध्ये जेव्हा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झालेला आहे, त्यामुळे लॉंग ऑफ अंतर देखील पूर्ण करता आला नाही बॉलला. चांगला झेल तिकडे टिपलाय, विकेट आणखी घेते आणि इथे आपण पाहतोय धावा सध्या पाहायला मिळतात त्या फक्त 28. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा नवी मुंबईचा चौथा प्लेयर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नमित अशोक पाटील तुर्भे गावचा खेळाडू. नवी मुंबई क्रिकेटचे कोहिनूर देखील आपल्याला सध्या मंचावरती पाहायला मिळतात. भूषण पाटील ओहो आलाय ऑन साइडला, खेचून मारलाय बॉलला आणि स्क्वेअर लेगचा बाहेर षटकार. अगेन्स्ट एकही बॅटरचा बॅट मधून या मॅच मध्ये मोठा फटका आला नव्हता, तो नमितचा आलाय. धावसंख्या 34. या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी आहे. मागचा हिट बाबा पॅक. आताचाही पहा नो लुक आणि त्याचा सिग्नेचर शॉट नमितने आणखी एक मारलाय षटकार. व्हॉट अ शॉट. रील वाला शॉट परंतु रिअल मध्ये खेळून चाललाय आणि या शॉट वरती खरं तर त्याचेच खऱ्या अर्थाने क्रिकेटचे गुरुवर्य पण भूषण पाटील जो सातत्याने त्याला गाईड करत असतो, वडिलांना गुरुस्थानी मानून, परंतु भूषण पाटीलने भरपूर धडे दिलेत. त्याच्या एक्सप्रेशन्स भरपूर चांगल्या होत्या या मॅच, या बॉल, या स्ट्रोकसाठी. कारण की हा फटका सातत्याने भूषण पाटील आपल्या बॅटिंग युनिटमध्ये खेळत असतो ज्यावेळेस तो बॅटिंगला मैदानामध्ये असतो आणि तोच फटका आता आपल्या इन ॲक्शन पाहायला मिळाला. त्यावरती पवन केनेच्या रिॲक्शन आपल्याला स्पष्ट दिसून आलेल्या पाहायला मिळतात. दापोडीचे उद्योगपती निखिलजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसन असतवा. तुमचंही GTC प्रेझेंट TDPL सीझन 5च्या तिसऱ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत आहे. 10 बॉल त्याच्या स्पेल मधले जबरदस्त त्याने टाकले, पण शेवटचे 2 ते नमित पाटीलने बाहेर पाठवले आणि पवनचे एक्सप्रेशन आपण बघितले. त्यानंतर 40 वरती धावफलक 10च्या करंट रन रेटने आपण पाहत आहोत. 5व्या षटकाची सुरुवात. बॉलिंग मार्क वरती रोहित आचार्य. स्विच हिट आणि स्वीटी डीप थर्ड मॅनला जाधवच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. दीपक फटका आलाय. बॉडीचा बॅलन्स आणि बरोबर स्विच हिट कॉपी बुक स्टाईल. 46 वरती सध्याचा धावफलक. आता 4 जून बॅटिंग नमित सेकिल आणि त्यासोबत आपण विश्वनाथ जाधवला पाहतोय. ओहो खराब बॉलिंग, शफल झाला होता अर्ध्या विकेट वरती बॉल आणि तो थेट डिफाइन लेगचा बाहेर षटकार. मध्ये होता आणि या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सध्या हे 2 बॅटर करतात. अर्जुन 11 टायगर टीमला
हे पडलेले 2 गोड स्वप्न आहेत आणि हेच स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता करतील नमित पाटील आणि विश्वनाथ जाधव. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन काय फटका होता, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला या मागील बॉलवर. मागच्या 4 बॉलमध्ये 24 धावा आलेल्या आणि शॉर्ट मीटिंग आपण बघितली आहे, कारण आता कमबॅक करावंच लागेल. गुलाबी थंडीमध्ये गरमाट. पहिल्याच डावामध्ये अर्जुन 11 टायगर, नमित आणि विश्वनाथ. ओ स्वीट हिटचा प्रयत्न त्यावेळेला बाहेर ठेवलाय बॉल ऑफ स्टंपचा आणि तो थेट आता विकेट कीपर कडे डॉट येत असताना थोडं रणनीतीमध्ये बदल, आपल्याला फिल्डिंग प्लेसमेंट चेंज झालेली पाहायला मिळाल. थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधव वरती केला जातोय. शॉर्ट स्लिप पॉइंट मध्ये खेळाडू उभा करण्यात आले आणि त्यामुळेच की काय या बॉल वरची जी नजर आहे ती थोडीशी विचलित करण्याचा प्रयत्न बॉलरच्या माध्यमातून करण्यात आलाय. सिले मिड ऑफला फिल्डर आहे. पवनने काही चर्चा केली, पुढचा चेंडू तुला कसा टाकायचा आहे. ओ कव्हर्सला बॉल, फिल्डर धावतोय अलॉंग द कार्पेट, बॉल चाललाय. पहिली धाव, डबलचा कॉल, 2 धावा मिळतील तितका पुरेसा वेळ होता. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली, चांगली फिल्डिंग प्रतीक विषय कडून देखील आपण पाहतोय आणि या 2 धावांनीशी स्कोर सध्या आपण पाहतोय 54 वरती. चांगली धावगती आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 70 दाखवत आहे. त्या मागचं कारण मागच्या काही बॉलवरती आलेले मोठे फटके दोन्ही बॅटर्स कडून. आचार्य स्विच हिटचा फटका जरूर बॅटवरती मिळल नव्हता बॉल, पण इनफिल्डच्या वरतून डीप थर्ड मॅनसी मारिशेच्या बाहेर चाललाय. चौकार. हे वेगळे प्रयत्न, भिन्न प्रयत्न सध्या तरी विश्वनाथ जाधव कडून सुरू आहेत आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळते, हे मात्र विसरून चालणार नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका फसलाय की काय हे दृश्य सध्या मैदानामध्ये पाहायला मिळालं. पवन केनेने केली आणखीन एक शिकार ॲज अ फिल्डर. एक चांगला झेल त्याने मात्र टिपलाय आणि खेळ इथे मात्र संपलाय विश्वनाथ जाधवचा. त्यानंतर खेळपट्टीवरती एका फलंदाजाला उभं राहणं गरजेचं होतं. शॉर्ट बॉलला जो षटकार आपण बघितला होता फाईन लेगला, स्क्रीन जवळपास अर्धी केली होती त्या फटक्याने विश्वनाथच्या, ती आताही आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावरती आपण पाहत आहोत सध्या तरी 58. हा पहिला फटका त्याचा चौकार प्रज्योश अगेन्स्ट, त्यानंतर कटचा फटका जो थर्ड मॅनला आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. पॉवर प्ले मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये फटकेबाजी बॅकफुटला थांबला होता. पुन्हा एक कटचा फटका, पुन्हा चौकार आणि आचार्यच्या अगेन्स्ट स्विच हिटचा षटकार आपण बघितला होता. जबरदस्त डोळ्यांचं पारणं फेडणारा तो फटका होता. हा शॉर्ट बॉल बाहेर निघत होता आणि त्यानंतर शफल होऊन फाईन लेग कडे षटकार, पुन्हा स्विच हिटचा चौकार आणि ही त्याची 31 धावांची इनिंग आपण बघितली. ओव्हरऑल 5 ओव्हरचा खेळ सध्या संपलेला आहे आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 58 धावा. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती येत असताना आपण पाहतोय मॅन फ्रॉम सुरई केतन पाटील. नमित स्ट्रायकिंग एंडला. हर्षद, काय वाटतं तुला या 6 बॉल मध्ये? ऑलरेडी नमितने फक्त 2च बॉल फेस केलेत, 12 धावा, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि तो स्ट्रायकिंग एंडला आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मानला जातो. सातत्याने लास्ट ओव्हर मध्ये नमित पाटीलला बॅटिंग करणं फार आवडतं, कारण जिथं टीम अडखळते तिथे मात्र संघाच्या शेवटच्या क्षणी संकट समयी उभं राहणं तो पसंत करतो आणि आज त्याची ही अग्निपरीक्षा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. केतनच्या विरुद्ध कशा पद्धतीने बॅटिंग होईल हे मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहणार आहे. पहिला बॉल केतनचा नमित पाटीलसाठी. लॉफ्ट केला लागोपाठचा नमितचा तिसरा लॉंग ऑन यात्रेसाठी षटकार. हुसन तेरा
आज अर्जुन 11 टायगरचा शेवट फिनिशरचा रोल अदा करत असताना 3 बॉल फेस केलेत आणि 3ही पाठवलेत सीमारेषेच्या बाहेर. जागेवरती उभे राहून ताकदीचा वापर आहे, टायमिंग आहे, नजाकत प्रत्येक फटक्यामध्ये नमितची. यावेळेला अपील गोलंदाजाकडून आखूड टप्प्याचा चेंडू होता. अर्ली बॅट स्विंग, डॉट बॉल. डॉट पाहायला मिळाला. नमित थोडासा अटॅकिंग भूमिका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये केतनची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, जो बॉल समोर होता अगदी स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलं होतं. लॉंग ऑनच्या वरून फ्लाय होत बॉल गेला सीमा पार आणि त्यानंतर एक अटॅकिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते केतनची. सेकंड बॉल डॉट येतो या ओव्हर मधला, म्हणजे एक तेरी एक मेरी हे सिच्युएशन सध्या मैदानावरती क्रिएट झाली आहे. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साइडला डीप मध्ये. हेलिकॉप्टर बाहेर मिड विकेटचा. व्हॉट अ शॉट, सुसाट सुटलाय. मॅन फ्रॉम तुर्बे नमित पाटील. चांगल्या फटक्यांचं कौतुक स्तुती होणं हे मात्र फार गरजेचं आहे. आज काहीतरी वेगळ्याच अंदाजामध्ये नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजांवरती बरसलाय. 5 मध्ये 4 षटकार तो मारून चाललाय. इथे ऑन साइडला आता पाहतोय आपण फाईन लेगला जरूर हुक करण्याचा त्याचा प्रयत्न होता. 4 मारले त्या अगोदर हर्षद आणि 4ही सॉलिडच मारलेले आहेत नमित पाटीलने. धावा सध्या 70 आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठे 28 धावांवरती 3 ओव्हरमध्ये 28 धावांवरती गाडी अडकलेली होती. त्यानंतर चार्ज घेतला नमित पाटीलने या मैदानाचा. विश्वनाथ जाधवच्या सोबतीने आपल्या टीमच्या धाव संख्येला अगदी उच्च स्थानी आणून ठेवलंय. पुढचा बॉल रनवेमध्ये थोडासा अडथळा आणि योग्य ऑप्शन असतो गोलंदाजाकडे बॉलला न टाकण्याचा. या परिस्थितीमध्ये जर टाकण्याचा प्रयत्न केला कदाचित बॉल तुमचा जरूर हवा तसा पडूच शकत नाही आणि पुन्हा तो आपल्या बॉलिंग मार्कवरती चाललाय. जेव्हा जेव्हा बॉलिंग मार्कवरती जात असतात गोलंदाज ती चर्चा स्वतःशी करत असतात की मला पुढचा बॉल कसा टाकायचा आहे. 70 धावा धावा फलकावरती. ओहो, लाईन लेग स्टंपची जरूर होती बट यावेळेला तो फसला. नमीची विकेट येते आहे. एक्सप्लोसिव्ह इनिंग 7 बॉल मध्ये 24 धावांची. अर्जुन 11 टायगर साठी 70 ला 6. आपला जवाब नाहीये. खरं तर हे यूट्यूबला म्यूट असतं म्हणून चालतंय, अन्यथा भरपूर काही गोष्टी रिव्हील होतात. तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये मयूर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी ते स्वतः आलेत. डावामध्ये खरं तर हर्षद 2 इनिंग आपण ज्या पाहतोय. विश्वनाथ जाधव असेल 31 आणि त्यासोबत नमित पाटील 24 इम्पॅक्टफुल आहेत आणि त्यामुळे स्कोर कार्ड सध्या जर आपण बघितलं तर ते 70 आहे. शेवटचा एक बॉल पाहूयात. मयूर ठाकूर आलेत मॅन फ्रॉम पडलेगाव. कसा शेवट करतायत. कमबॅक तर जरूर केलंय. गोलंदाज आपण पाहतोय केतन पाटीलने. सुरई साहेब फील्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस आपण पाहतोय बिकॉज लेफ्टी आलाय आणि दॅट्स वाय इथे आपल्याला सर्व गोष्टी पाहता बदलत असताना फील्ड पोझिशन मिड ऑफ आत आहे. लॉंग ऑन सर काऊ कॉर्नर मिड विकेट आणि मागे आय थिंक लॉंग लेगला देखील एक फिल्डर आहे. फाईन लेग आत आहे. थर्ड मॅन आत आहे. पॉइंटला फिल्डर आत आहे. एक्स्ट्रा कव्हर बाहेर आणि मिड ऑफ आत. खरं तर मागच्या मॅच मध्ये कारण 71 धावा चेस केल्या होत्या. एक बॉल राखून त्या चेस केल्या होत्या अर्जुन टायगरने.
त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसून येतोय. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल खेळण्यासाठी तयार मयूर ठाकूर इन ऍक्शन. इथे मात्र पहा पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला एक चांगला झेल, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का जाता जाता या ओव्हरचा शेवट गोड होऊन चाललाय. 70 वरती इनिंग थांबली आहे. 71 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. अर्थातच चॅलेंज स्पोर्ट्स या टीम समोर आणि या 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण तुर्तास करतोय परिवर्तन. आमच्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, अर्थातच मनीषजी पाटील सर आणि कुणालजी दाते सर आमच्या सोबत जोडले जातील. हॅलो, चला काही क्षणाची विश्रांती. आपण जाऊया सन्मानाकडे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांचा आपण करणार आहोत सन्मान. सर्वप्रथम नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय अनुपजी पाटील साहेब यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी आमचे सन्माननीय जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनुपजी पाटील नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची कमिटी उभारणीमध्ये सर्वात महत्त्वाचा लीड रोल ज्यांचा राहिला आहे, एक यथोचितरित्या सन्मान त्यांचा केला जातोय जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषणजी पाटील यांचा शुभ सन्मान जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देत आहोत की खूप चांगला खेळ नेहमीच सातत्याने दाखवला आहे आणि आज मात्र TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला ॲज अ नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते व्हिजिट करण्यासाठी आलेत. त्यानंतर आमचे सन्माननीय सचिव रवी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत रविदादा म्हात्रे, त्यांचा देखील शुभ सन्मान जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. आपला देखील मनपूर्वक आभार, आपण या स्पर्धेसाठी आलात. त्यानंतर कोर कमिटी मेंबर योगेशदादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर योगेशदादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी पार पडेल. आलेल्या सर्वच आमच्या मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण आमच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीचं एकत्र एक सन्मान आपण करणार आहोत. मी कमिटीला विनंती करेन की आपण यावं. आपला एक सर्वसमावेशक अर्थातच सर्वांचा एकत्रितरित्या एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग ही स्पर्धा आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या भेटीला येते. त्याचं आमंत्रण करतं TDPL कमिटीला या ठिकाणी मात्र देण्यात येते. त्याचा देखील TDPL कमिटीने स्वीकार करावा. जल्पेशजी भोईर, तेजसजी पाटील, सुशीलजी पाटील आपल्या सर्वांनाच या आग्रहाचं निमंत्रण असणार आहे. NMTCA अर्थात नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची ही इन्व्हिटेशन पत्रिका जल्पेशजी भोईर आणि तेजसदादा पाटील यांना सुपूर्द करण्यात येते. आपल्याला हक्काचं निमंत्रण. सुशीलजी पाटील आपण देखील स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहाल अशा आशा आम्ही या ठिकाणी मात्र करीत आहोत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स जाऊया, कारण फार वेळ आपल्याकडे नाहीये. बरेचसे सत्कार आपण या ठिकाणी संपन्न केलेत, परंतु आमच्यासोबत कॉमबॉक्समधून जोडले जातील द व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट मिस्टर कुणालजी दाते सर आणि त्यांच्यासोबत मीरा भाईंदरचा एक गोड आवाज मनीष पाटील सर. थँक्यू. पाटीलचा चर्चा आहे खेळाडूची आणि आता अंपायरचा इशारा येतोय. मॅचला सुरुवात करूया, कारण टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेले आहे
71 धावांचं. मनीष पाटील आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचे सहर्ष स्वागत. 2 सलामीवीर मैदानामध्ये सज्ज आहेत, 71 धावा करायचे आहेत. पहिले षटक जेडी. ओ यावेळेस बघा पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर. गोलंदाज वेट फॉर अंपायर सिग्नल आणि पाहूया निर्णय येतोय का. 4 की 6. येस चेक आपण तोपर्यंत टॉस करून घेऊयात. आणि राजसाहेब आपल्याला विनंती, आपण या आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राटेक आणि त्यांच्यासोबतच VK प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण त्वरित रिपोर्टिंग करायची टॉस बॉक्स मध्ये. महागडे ठरतात इनसाइड आउट. महागडे ठरतात इनसाइड आउट. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 थ्रू दी कव्हर्स खेळत असताना फटका फसला. 38 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगला झेल तिथे टिपला विश्वनाथ जाधवने. वेदांची खेळी ते संपले, परंतु आवश्यकता नव्हती. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या होत्या. एक चांगलं दृश्य या क्रीडांगणाचं. या क्रीडांगणावर सध्या 5व्या पर्वामध्ये TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. वैकुंठवासी हब मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. म्हटल्यानंतर क्रीडांगणाने एक वेगळी ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एवढंच नाही तर लेदर बॉल क्रिकेट देखील या मैदानावर सातत्याने खेळलं गेलंय. चर्चेतल्या क्रीडांगणाने हा बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय GTCच्या माध्यमातून. 11 धावा आणि यावेळेस बघा आला आणि त्यांनी राजेशने जग जिंकण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. पहिल्याच बॉलवर खेचलाय अफलातून षटकार. जयदीपच्या विरोधात फलंदाजांनी केलेलीच आहे. पहिला विकेट जे यश जयदीपने कमवलं होतं ते यश टिकवलं नाहीये. राजेशने खेचलाय पहिल्याच बॉलवर षटकार. धावसंख्या 17 झाले. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जयदीप थोडेसे महागडे ठरलेले आहेत. एक टार्गेट सेट झालेलं आहे, ते म्हणजेच 71 धावांचं. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा होता. आणि त्यापैकी आता 17 पहिल्या 5 चेंडूवर. स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. ज्या वेळेला नवीन फलंदाज आणि राजेश नाव आहे राज करतोय सध्या मैदानामध्ये आल्या डाऊन दी ग्राउंड समोर फटका सजवला. 6 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 17. षटक क्रमांक पहिलं महागडे ठरलंय असं म्हणायला हरकत नाही अर्जुन इलेव्हन टायगर कडून. आणखी एक प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल. तोच करतोय राजेश. लगातार दुसरा षटकार. व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टॉस साठी जाऊया. हॅलो चेक. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. धन्यवाद. मी विनंती करीन राजसाहेब आपल्याला, आपण या आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. दोन्ही संघ आणि दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची ही मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स एका दिशेला TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय GTC लिहिला. कोण कॉल करताय? ऋतिक कॉल करतात. GTC कॉल केलाय आणि GTC इट इज. धन्यवाद मान्यवरांचे धन्यवाद. आपण विराजमान होऊ शकता. जास्त वेळ घेत नाहीये ऋतिक. काय डिसिजन असणार आहे? फील्डिंग करताय. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम्सला जात आहे. प्ले द गुड गेम, शो द गुड गेम. महत्वाची मॅच, नॉकआउटची मॅच म्हणायला हरकत नाहीये. जाऊयात आता आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने. कुणालजी या षटकाची सुरुवात सुद्धा धमाकेदार केलेली आहे. फलंदाजाने चौकार खेचलेला आहे. धावसंख्येचा वेग वाढला. फ्री फ्लो बॅटिंग बाय टीम चॅलेंज स्पोर्ट्स. धावसंख्या 27.
नावच चॅलेंज आहे टीमचा आणि खऱ्या अर्थाने चॅलेंज देत असताना अनेक टीमला हा संघाने काय सुरुवात केली आहे धडाक्यात. राजेश आला मैदानामध्ये 2 बॉल 12, सचिन खेळतोय 4 मध्ये 15. लाजवाब खेळ, एक पॅकेज बनेल पॉवर प्लेचं असा खेळ केलाय आणि त्याच्यासाठी तर महत्वाचं आहे जेटीसीचं टेलिकास्ट ज्या पद्धतीने सध्या खेळतात ते दोन्ही फलंदाज. 27 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद. विश्वनाथ ऑन द विकेट. बोट फिरवली होती, रिस्ट मोमेंट होती, पण पिकअप स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. मी थांबायला नाही तयार, मला खेळायचंय तेच करणार. बॉल सीमारेषा पार, षटकार. टायमिंग, चांगली फटकेबाजी. सचिन देखील काही थांबत नाहीये. सचिनने देखील पहिल्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील सेम सुरुवात होती. ऍक्शन रिप्ले, बोट जशी फिरवली बॉलवर तसाच तडाखा बसला. या बॉलवर ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका. 6 धावा येतात. सातत्याने ए स्ट्राईक सुरू आहे. पहिल्या डावामध्ये नमीनचे 4 षटकार पाहिले, परंतु त्याच्या खेळीला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. वेदांतने थोडंसं नाराज केलं, परंतु त्याच्यानंतर काय खेळ सध्या पाहायला मिळतोय. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ केतन राम म्हात्रे आणि किरण राम म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकार जर राजेशने मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राजेश याच्यासाठी जाणला जातो. मोठमोठे फटके तर तो सातत्याने मारतो. 2 मारलेले आहेत, 1 मारायचं अजून. फुल टॉस, हलक्या बॉल चिप केले. मिड ऑफ तशा आहे. मिडॉनचा थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबणार आहोत निर्णयासाठी. पाहूया फलंदाज सचिन सेफ आहे की नाही. इथे जर विकेट आली तर कमबॅक होऊ शकतं अर्जुन 11 टायगरचं. आणि नक्कीच ज्या वेळेला डिरेक्ट हिट लागतात त्यावेळेला चित्र सातत्याने बदलतं मॅचचं. कारण सचिन चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. आवश्यकता होती का हाही प्रश्न असेल. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या त्याने. अशी ज्या वेळेला दुर्बुद्धी सुचते त्यावेळेला टीव्ही अंपायर कडे देखील अंपायर जातात. आणि आता पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय. इथे जर रनआउटची विकेट आली तर मात्र दबाव बनवू शकतो परत एक वेळा चॅलेंज स्पोर्ट्सवर. कारण इन्फॉर्म बॅटर आहे. सचिनने 5 बॉलमध्ये 21 धावाची खेळी ते साकारली आहे. मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा देखील त्याने वसूल केलेल्या आहेत. परंतु सध्या करंट रन रेटचा विचार केला तर 24च्या वर आहे. ऑलमोस्ट पावणे 25च्या रन रेटने सध्या खेळत आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राजेश म्हात्रे, म्हात्रेपाड्याचा खेळाडू आहे. आणि दुसरा सचिन भोईर, तो देखील तेवढाच आक्रमक आहे. सर्वात महत्वाचं जसा तुम्ही उल्लेख केला की गरज होती का, रिक्वायर्ड रेट 8.14चा झालेला आहे. म्हणूनच थोडं सोपं झालं होतं दुसऱ्या डावामध्ये रन चेस करताना. पण काहीतरी वेगळंच चाललं होतं सचिनच्या मनामध्ये. कारण राजेश देखील तितक्याच वेगानं खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला होता. त्यांना स्ट्राईक मिळायला हवी आणि म्हणूनच तो लो फुल टॉस हलक्या हाताने घेऊन काढला आणि सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करायची होती. क्लोज कॉल आहे, क्लोज कॉल आहे म्हणून आपण थांबलोय निर्णयासाठी. चॅलेंज स्पोर्ट्स संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये आहे. 71 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 8 चेंडू डिलिव्हर झालेत. 9वा चेंडू हा डिलिव्हर झाला होता. त्याच्यावर जे निर्णय येईल त्याची आपण वाट पाहतोय. पण एक चांगला वेग चॅलेंज स्पोर्ट्सचा. 33 धावा, 1 फलंदाज बाद. सचिनची स्ट्राईक रेट जवळपास 400चा, राजेश म्हात्रे 600चा स्ट्राईक रेट. दोघांची तुफान फलंदाजी. वेदांत पाटील हा बाद झाल्यानंतर दोघांनी जबाबदारी या दुसऱ्या डावाची उचलली आणि जी सुरुवात अपेक्षित होती, जी सुरुवात आवश्यक होती, ती सुरुवात सचिन भोईर आणि राजेश म्हात्रे या 2 फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. विश्वनाथ जाधव ज्यांच्या या षटकाची सुरुवात चौकाराने झाली. पुढच्या बॉलवर षटकार आला आणि तिसऱ्या बॉलवर लो फुल टॉस. मिडॉनला सिंगल कंप्लीट करण्याचा इरादा सचिन भोईरचा होता. डेंजर एंडला होते आणि त्याचमुळे आता तो धोकादायक निर्णय ठरतोय का, थोड्या वेळानंतर आपण नक्कीच निर्णयाकडे येणार आहोत. तोपर्यंत वेट फॉर अंपायर्स सिग्नल. जीटीसी स्पोर्ट्स प्रेझेंस ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा 5व्या पर्वात पोहोचलेली आहे आणि 5व्या पर्वात सुद्धा आपण गुणवत्तेला न्याय देण्यासाठी एक परफेक्ट नियोजन पाहत आहोत. हा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसात खूप काही घडामोडी घडतायत. काल आपण विकेट हॅट्रिक पाहिली. आज विशाल निगोटे यांची विकेट हॅट्रिक काल आपण पाहिली. आज देखील चांगलीच फलंदाजी नमितची, त्या अगोदर पवन केणेची, सुमित ढेकळेची. एकंदरीत प्रत्येक संघामध्ये एक मिस्ट्री एलिमेंट आहे आणि त्याचमुळे त्या मिस्ट्रीला सोडवताना प्रतिस्पर्धी संघ सुद्धा अभ्यास करून आलेला आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर सुपर 12 मध्ये त्विषा स्पोर्ट्स, रिची, जितू, निलेश 11,
त्यानंतर जय श्रीराम फाउंडेशन हे टॉप 12 मध्ये 2 संघ पोहोचलेले. त्या अगोदर पहिल्या दिवशी जय श्रीराम हा संघ टॉप 12 मध्ये पोहोचला आणि त्यानंतर वाशी इंडियन्स हा संघ टॉप 12 मध्ये पोहोचलेला. एकूण 4 संघ टॉप 12 मध्ये पोहोचलेत आणि या 2 संघांपैकी एक संघ टॉप 12 मध्ये पोहोचणार आहे. दोन्ही संघ एक सामना जिंकलेले आहेत आणि पाहूया निर्णय नेमका काय येतोय. ऍक्शन रिप्ले भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. थोडीशी वाट पाहावी लागली, प्रेक्षकांना देखील वाट पाहावी लागली, परंतु आता शेवटी तो निर्णय येईल. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. ज्यावेळेला स्टंपला हिट झाला बॉल त्यावेळेला ती बॅट ट्रॅक केली आणि अतिशय वेगाने केली आणि अखेर सुरक्षित पोहोचला आपल्या क्रीज मध्ये फलंदाज सचिन. त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 34-34. बॅट ड्रॅग करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या वेळेस योग्य वेळेस सचिनने ती बॅट ड्रॅग केली आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले सुद्धा. विश्वनाथ जाधव यांनी एक संधी निर्माण केली होती पण ती संधी जास्त काही उपयोग देऊ शकली नाही, फायदा देऊ शकली नाही. स्ट्रायकर एंडला आता राजेश म्हात्रे ज्यांनी पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते आणि पाहूया तिसरा येतोय का. बॉलिंग ट्रॅकवर विश्वनाथ जाधव चॅलेंज एक्सेप्ट करतायत. फुल टॉस होता पण बॅकलिपला खाली घेतलं. परफेक्ट स्लो यॉर्कर बाय विश्वनाथ जाधव. 2 मोठे फटके आल्यानंतर इथे तयारीतच होता कुठेतरी एक मोठा फटका मारेल आणि हे ओळखलं होतं पहिलेच विश्वनाथ त्यांनी. म्हणूनच काय तर त्याने गती कमी केली या बॉलची. गतीच दिलेली नाहीये. यॉर्कर टाकला तो देखील कमी गतीचा. लुझनर बॉल होता. बॉल लेग स्टंप सोडून वाईड लाईनच्या पलीकडून व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. 1 धाव वाढेल आणि 1 धावाच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 वर. थोडं सोपं झालंय. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग चॅलेंज स्पोर्ट्सच्या दोन्ही फलंदाजांची आत्ताच्या घडीला पाहायला मिळते. फॉलिंग स्वीप हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता पण बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल झालेला आहे. पूर्वार्ध जरी विश्वनाथ जाधवच्या बाजूने घडला नाही पण या षटकाचा उत्तरार्ध खूप चांगला राहिलाय. 2 डॉट बॉल्स या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. चांगलं कमबॅक. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये नंतरचे जे 3 बॉल टाकलेत गोलंदाजी करत असताना विश्वनाथ जाधवने तो दबाव बनवलाय त्याने फलंदाजांवर. सुरुवात धडाक्यात झाली त्यानंतर बीट केले फलंदाजाला. फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतायत कव्हर्सचे. कव्हर पॉइंट पर्यंत तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल दिला जाते. थ्रो गॅदर झाल्याने बॅकअप आहे पण 2 धावा मिळतील. 2 धावाची वाढ होते आणि अशा पद्धतीने षटक संपतायत. 2 धावसंख्या चॅलेंज स्पोर्ट्स 37 धावा 1 गडी बाद. चांगला खेळ चॅलेंज स्पोर्ट्स कडून. जिथे तुमच्या समोर टार्गेट सेट झालं होतं 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि 37 धावा पॉवर प्ले मध्ये केल्या. म्हणजेच काय पॉवर प्ले फोडलाय सर्वच फलंदाजांनी. जरी आउट झाला वेदांत परंतु सचिन भोईर आणि राजेश म्हात्रे यांचा खेळ खूप दर्जेदार राहिलाय. त्याचमुळे हा जो पॉवर प्ले खूप महत्वपूर्ण ठरलाय टीम चॅलेंज स्पोर्ट्स साठी. 2 ओव्हरमध्ये 37 धावा 18.50 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्यावेळेला सुरुवात झाली होती दोन्ही ओव्हरची तर 4-6 ने सुरुवात राहिली परंतु या नमित पाटीलने 4 षटकार मारत असताना चांगली धावसंख्या उभारली. हे चांगलं षटक टाकलं धानिवच्या विश्वनाथ जाधवने. या ओव्हरमध्ये जरी 14 धावा आल्या पहिल्या 2 बॉलमध्येच 10 धावा आल्या होत्या नंतरचे 4 बॉल त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि म्हणूनच चर्चा आहे या पॉवर प्लेची. हा राहिला होता पॉवर प्ले. अशा पद्धतीने सुरुवात झाली होती चौकाराने पहिलाच बॉल. त्याच्यानंतरचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ आणि त्याच्यानंतर दुसरा ओव्हरची देखील सुरुवात विश्वनाथ जाधवच्या विरुद्ध तशीच राहिली. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार. पॉवर प्ले मध्ये 37 धावा आल्या. पहिल्या 2 षटकात निम्मा धावफलक घातलेला आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या या 2 फलंदाजांनी. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन व्यवस्थित राहिलेलं आहे. जी आवश्यकता होती ती आवश्यकता त्या दोघांनी ओळखलेली आहे पण अजूनही अर्जुन 11 टायगर संघासाठी आशेचा किरण दाखवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जयदीप भोंडिवले होते. पहिल्या षटकामध्ये ते महागडे ठरले होते पण पुन्हा एकदा स्पेल कंटिन्युएशन. क्रॉस बॅटेड एलिव्हेशन यावेळेस नव्हतं. बॉल डीप स्क्वेअर लेगला वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो सिंगल. 1 धाव आली आहे. आता कुठेतरी आपण पाहतोय तो अंकुश लावण्याचा प्रयत्न आहे फलंदाजांवर. जयदीप बोंडिवलीचं पहिले षटक भरपूर महागडं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 23. त्याला परत 1 वेळा पाचारण केलंय कॅप्टनच्या माध्यमातून कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे कमबॅक करण्याची. कारण पॉवर प्ले फोडल्यानंतर कुठेतरी आता क्षेत्ररक्षक विखुरले गेलेत त्याच्यामुळे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जर बॉल चांगला फिरवता आला संयमाने जर इथे गोलंदाजी केली आणि थोडंसं तुमचा माइंडसेट जर चांगला असेल तर तुम्ही कमबॅक करू शकता आणि तोच प्रयत्न करायला पाहिजे जेडीने आणि त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे.
कमी गतीचा बॉल पण दुप्पट वेगानं परफेक्ट बॅटस्विंगनं परफेक्ट टायमिंगनं बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार गगनभेदी षटकार. राजेश कमी गतीने टाकलेला बॉल समोर उडवलाय. स्ट्रॉंग माइंडसेट, मी नाही थांबणार, जेडीलाच टार्गेट करणार, हा येतोय त्याच्या डावातला हा चौथा षटकार. जेडी वर्सेस राजेश म्हात्रे सिक्सर. 4 इन अ रो, 4 बॉलवर 4 षटकार जेडीच्या विरुद्धच मारलेत. मध्ये नक्कीच थांबला होता राजेश, परंतु जेडीलाच टार्गेट केलंय. मी फक्त एकालाच मारणार इथे असं दिसतंय. आणि त्याने मगाशी आपण चर्चा करत होतो की कमबॅक करेल जेडी, एक मोठा खेळाडू आहे, मोठे यश त्याने प्राप्त केलंय, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, परंतु त्यालाच टार्गेट केलंय. कधी कधी असतं, मी काल देखील उल्लेख केला असता की दिवस नसतो एखाद्या गोलंदाजाचा फलंदाजाचा, परंतु आज दिवस आहे राजेशचा. 50 झालेत. चॅलेंज स्पोर्ट्स फुल टॉस ऑन अलॉंग द ग्राउंड, ऑन साइडला बॉलला टोन केले, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय, घाई आहे धावा पूर्ण करण्याची आणि त्याचमुळे त्या कॉलिंगने या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2ची होते वाढ, धाव संख्या 52. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला खेळ. 20 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. समीकरण एकदम आटोक्यात आलंय चॅलेंज स्पोर्ट्स साठी आणि चॅलेंजने नक्कीच चॅलेंज निर्माण केलं पहिल्या मॅच पासून चांगलं क्रिकेट ते खेळत आलेले आहेत आणि एक संघ वाटतोय चॅलेंज स्पोर्ट्स. अटॅक हीच त्यांची ओळख आहे आणि प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा पवित्रा दोन्ही फलंदाजांचा आहे. क्षेत्ररक्षण होतं, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषा पार. या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर देखील दमदार फलंदाजी, चौकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजेश 9 चेंडू 32, सचिन 7 चेंडू 23. यावेळेस खुला टाकलेला बॉल, शेवटच्या बॉलवर जयदीपने आपला अनुभवाचा कस लावला. येतोय हा डॉट बॉल. जिंकण्यासाठी आता आवश्यकता 18 चेंडू 15 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या चॅलेंज स्पोर्ट्स 56, 1 गडी बाद. 10 बॉल मध्ये 32 धावा केल्यात आणि त्याच्यामध्ये 7 बॉल मध्ये 30 धावा ज्या आहेत त्या जेडीच्या विरुद्ध केलेल्या आहेत राजेश म्हात्रेने. त्याच्यामुळे एकाच गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय राजेश या खेळाडूने. एका बाजूला जेडी पाहायला मिळतो, एका बाजूला राजेश पाहायला मिळतोय. दोघेही या फ्रेम मध्ये होते, परंतु काय खेळ होता. राजेश म्हात्रेने ऑन साइडला धमाकेदार षटकार ठोकला जेडीच्या विरुद्ध. त्याच्यानंतर कमी गतीने टाकलेला फिरवलेला बॉल अगेन्स्ट द स्पिन परत समोर उडवला. दुसरा षटकार, हा तिसरा षटकार होता जेडीच्या विरुद्ध. परत एक वेळा डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेला चांगली फटकेबाजी आणि ज्यावेळेला स्ट्रेट बॅटने फटके बसतात त्यावेळेला गोलंदाज देखील काही करू शकत नाही. त्याच्यानंतर बैठक, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि हा मग चौकार. हा डिग आउट केला, बॉलला खोदून काढला अक्षरशः. आणि जेसीबीचा ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतो ज्या पद्धतीने राजेशने हा चौकार वसूल केलाय. आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली अब तक 56. आता धावा करायच्या आहेत 18 मध्ये 15. मुख्य समालोचकांच्या भूमिकेत आता आपण कुणाल दाते सरांना ऐकणार आहोत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15ची गरज. चॅलेंज स्पोर्ट्सने चॅलेंज एक्सेप्ट केलाय. 18 बॉल 18 मध्ये 15. ओ शॉर्ट बॉल होता, चुकलाय फलंदाज सचिन भोईर, कारण मेजवानीचं स्वरूप होतं आणि ही मेजवानी स्वीकारायला पाहिजे होती. अगोदरच शफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्याचमुळे चेंडू पासून दूर राहिले आणि आता ती निराशा, ती फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावर. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे अर्जुन 11 डायगर या संघासाठी. 17 चेंडू 15. ओ बीट केले यावेळेला. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आता हा प्रयत्न सुरू आहे की कुठेतरी मागचा पाय वाकून मिड विकेटच्या वरून स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सातत्याने कमी गतीने बॉल टाकलेले आहेत गोलंदाजी करत असताना उद्देश पाटीलने माफ करा, वाकड्यांचा खेळाडू आहे. येस एक्झॅक्ट वाकड्यांचाच खेळाडू आहे उद्देश आणि चर्चेमधलं नाव असतं ज्या वेळेला वाकड्यांचा संघ सातत्याने खेळतो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 धावा करायचे आहेत. कमबॅक करेल का उद्देश? हा शॉर्ट बॉल होता. आता मात्र पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न त्याला जज करता आलेला नाहीये. नाकावर बॉल लागलाय.
थोडंसं पाणी लवकरात लवकर घेऊन जा, तिथेच डगआउट देखील आहे तुमचं. चेंडू आत ढकलला, थोडासा अंदाज चुकला आणि म्हणूनच दुखापत जास्त गंभीर नसावी अशीच अपेक्षा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागतं. डबल माइंड झाला झेल टिपायचा की बॉल आत ढकलायचा, पण सरते शेवटी त्यांनी बॉल अडवण्याचा निर्णय घेतला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि आता जिंकण्यासाठी 15-9 प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला जजमेंट थोडंसं चुकलं आणि अंडर फ्लड लाईट्स ओपन नाहीये. ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करता डीप मध्ये, त्यातल्या त्यात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, ज्यावेळेला अशा पद्धतीने प्रयत्न झाला होता. आता सध्या ही जी व्हिडिओ तुम्ही पाहताय, सुरुवात TDPL ची कशा पद्धतीने भरपूर मेहनत घेऊन हे TDPL चं ग्राउंड सजवलं गेलं, सगळ्यांनी मेहनत घेतली आणि त्यानंतर ज्यावेळेला लाईट्स सुरू झाल्या त्याचं चेकिंग झालं, खेळपट्टीवर स्टंप रोवले गेले, ही क्रीडा नगरी सज्ज करण्यात आली, सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली GTCच्या या इव्हेंटसाठी आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये. बार्बी लाईटचं देखील तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे. सॅम, निशांत आणि केवल नक्की संपर्क साधू शकता तुमची स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी. या लाईटसाठी संपर्क साधा. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य तिथे पाहायला मिळते. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये. मिळालं असतं, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आणि आता थोडं सोपं झालेलं आहे पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट्स या संघाला. कारण 71चा पाठलाग करताना धावफलकावर 62 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 9 धावा. 6 धावा आल्या. शॉर्ट बॉलचा वापर होता डीप मध्ये, जजमेंट थोडंसं त्या खेळाडूचं चुकलं आणि 6 धावा आल्या. परत एक वेळा त्याच दिशेने फटका, डीप मध्ये फिल्डर चेंज केलाय, परंतु चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. विश्वनाथ जाधवची एका हाताने बॉल थांबवलाय त्याने. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 63 धावा आणि 63 नंतर आता 8 धावा करायचे. सोपं असं समीकरण चॅलेंज स्पोर्ट्स साठी आणि हा संघ क्वालिफाय होऊ शकतो आता इथून पुढे थेट सुपर 12 मध्ये. आउटफील्ड मधला बेस्ट पर्याय म्हणजे विश्वनाथ यांनी उंच उडी घेऊन तो बॉल अडवला, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलं. जरी ते पराभवाच्या छायेत आहेत पण बेस्ट देण्याचा प्रयत्न. खोलो टप्प्याचा बॉल होता. आता मात्र खूपच चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, म्हणजेच काय, एका खेळाडूने जरी जजमेंट तिथे त्या खेळाडूचं चुकलं, तिथे लगेच दुसरा खेळाडू आणला आणि मग विश्वनाथने लवकर पोझिशन मध्ये येत असताना तो बॉल अडवला. हे क्रिकेटमध्ये लवकर घडतं, क्रिकेटमध्ये बदली लवकर होते आणि बदली झाल्यानंतर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 6 धावा करायचे. ऑन साइडला परत एक वेळा बॅट फिरली, जोरात फिरली आहे. राजेशची एक धाव मिळते आणि राजेश मात्र सरप्राईज पॅकेज आहे. राजेशची बॅटिंग मी लवकर आणि खूप जवळून पाहिली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. मला आठवते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील राजेश खूप चांगला खेळला होता. चांगला खेळ त्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दाखवलाय. राजेश नेहमीच मात्रेपाडा टीमसाठी चांगले योगदान देतो आणि आता या मॅच मध्ये समीकरण एकदम सोपं आहे. धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही 5 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 12 बॉल 5 रन. कुणालजी राजेशने पहिल्याच बॉल पासून तीच भूमिका घेतलेली आहे की मला लांबच मारायचं आहे, लवकरात लवकर सामना संपवायचा आणि तो आत्मविश्वास त्याचा कामी आला. त्याला अधूनमधून जी सचिन भोईरला साथ द्यायची होती ते त्याने दिली सुद्धा. त्याचमुळे वेदांत पाटील 0वर बाद झाले, गोल्डन डकवर बाद झाले, पण त्यानंतर या दोघांनी या डावाला सांभाळलेलं आहे आणि उत्तम पार्टनरशिप आतापर्यंत या दोघांची संघाला फायदा देऊन जाते. या पार्टनरशिपने या मॅच मध्ये पूर्णपणे चॅलेंज स्पोर्ट्सला आणले असं म्हणायला हरकत नाहीये. भरपूर चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली आणि हा सामना सोपा केलाय. 12 बॉल मध्ये फक्त 5 धावा करायच्या आहेत. सचिनने धावा केल्या 30-35 केल्या राजेशने, कारण 1-0वरच आउट झाला होता वेदांत. बाहेर आहे बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 67 आणि आता धावा करायचे 4 सामना जिंकण्यासाठी. 4 धावांची गरज.
या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कवलजीत आलाय, एक संधी नक्की मिळेल या मॅच मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला. ओव्हरपिच बॉल होता, बॅक टू द बॉलर खेळत असताना फॉलो थ्रू मध्ये खूपच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कवलजीतचा डॉट बॉल. कवलजीत सुद्धा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचमुळे या मोक्याच्या क्षणाला जेव्हा संधी मिळाली षटक हाताळण्याची तर तो त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्याचमुळे सुरुवातीच्या या टप्प्यावर चांगली कामगिरी कवलजीतची. 11 बॉल आणि 4 धावा. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, परत एक वेळा खोदून काढला, परंतु डीप मध्ये आता राजेशची विकेट धोक्यात आहे. डीप मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काउ कॉर्नर रिजन मध्ये फलंदाज बाद होतोय. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन, मात्र त्याने त्याचं काम पूर्ण केलंय. 13 बॉल मध्ये 35 धावांची खेळी साकारली. अखेर राजेश आउट. परिस्थिती थोडीशी बिकट होती, पण त्या ठिकाणी कवलजीतने हार मानली नाही. खोलवट्याचा बॉल आणि त्यानंतर बॅकलिपचा वापर खरं तर योग्य झाला होता राजेश म्हात्रेचा, पण एलिव्हेशन कमी पडलं. सुपात झेल डीप मध्ये टिपला गेला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या प्रितेश पाटील पोहोचते. 2 फलंदाज बाद. चॅलेंज स्पोर्ट्स धावसंख्या 67 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 4ची. 14 बॉल मध्ये 35 धावांची खेळी साकारली आहे राजेशने आणि त्याचमुळे जे प्रेक्षक ते मंत्रमुग्ध झालेत राजेशचा खेळ पाहत असताना. नवीन फलंदाज प्रितेश दापोडेचा. प्रितेश पाटील शार्पी लाईट लक्ष द्या थोडंसं, कारण महत्वाचे सामने आहेत. फुलर लेनचा बॉल होता, ड्रायव्हिंग लेंथवर होता आणि खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. सुरेख कव्हर ड्राईव्ह नाव इथे मिळताना दिसेल. एक प्रितेशचं खातं उघडलंय. मागच्या मॅच मध्ये बेधडक सुरुवात केली होती प्रितेशने. या मॅचची सुरुवात त्याने एका धावेने केली. आता 3 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. चॅलेंज स्पोर्ट्सला 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 3 धावा. एकदम सोपं असं समीकरण. सचिनने सुरुवात धडाक्यात केली होती या मॅच मध्ये. पहिल्याच 2 बॉलवर 10 धावा आल्या होत्या. परत एक वेळा चांगला बॉल. कवलजीतचा हलक्या हाताने ढकललाय. सॉफ्ट हँडेडली पुश आणि तोपर्यंत 1 धाव मिळते. अजूनही 2 धावा करायचे 8 बॉल मध्ये. गरज नसताना घाई गडबड करण्याचा इरादा या दोन्ही फलंदाजांचा नाहीये. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि त्याचमुळे कवलजीच्या या षटकाला आरामात खेळून काढलं जात आहे. कवसला दरम्यान 2 धावा डबलच्या माध्यमातून न करता सिंगल जास्त घाई गडबड न करता कुठलाच अटॅकिंग अप्रोच न बाळगता या रनचेसला आरामात खेळून काढलं का जाते या 2 फलंदाजांच्या वतीनं. 8 चेंडू आणि 2 धावा. सोपा सामना. चॅलेंज साठी हा बॉल जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून देखील फलंदाजापासून देखील आणि इथे मात्र सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. कवलजीतने या षटकाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे. खर्च केल्यात फक्त 3 धावा, विकेट मिळवली 1. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय. स्ट्रेटिश ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6च्या 6 डॉट बॉल टाकले तर सुपर ओव्हर देखील होऊ शकते. अजूनही सामना संपलेला नाहीये. सुरुवातीला जो अटॅकिंग अप्रोच बाळगला होता त्याचमुळे त्या अटॅकिंग बॅटिंगचा फायदा आता शेवटच्या टप्प्यावर फलंदाजांना होतोय. कुठलंच दडपण नसताना, कुठलंच टेन्शन नसताना फक्त आरामात आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. तोच इरादा फलंदाजांचा. 6 चेंडू 1ची गरज. शशिकांत गाडगे यांच्याकडून पारितोषिक आले 2000 रुपयाचं. सचिन भोईरच्या या फलंदाजीसाठी 12 बॉल मध्ये 31 धावांची खेळी त्याने साकारली आणि मॅच विनिंग नॉक नक्कीच त्याची होती आणि राजेश म्हात्रेची देखील. त्याच्यामुळे आता समीकरण आहे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये फक्त 1च धाव करायची आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सोप्पा करून दिलाय सामना त्या पार्टनरशिपने. सेकंड विकेटच्या सचिन भोईर आणि राजेश म्हात्रे. सरप्राईज पॅकेज दिला आज राजेश म्हात्रेच्या स्वरूपात या टीमने, चॅलेंज स्पोर्ट्सने. राजेश नेहमीच चांगला खेळ करत आलाय. SSCC डोंबिवली, साई शिलार यांच्या टीम मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील खेळला होता. ओह काय फटका आहे. पिकअप शॉट. बॉलला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने सामना फिनिश केलाय प्रितेश पाटीलने आणि हा सामना जिंकत चॅलेंज स्पोर्ट्सने प्रवेश केला या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये. मयुरेश विलासर पाटील यांचा हा संघ आहे.
विलासराव पाटील साहेबांचा संघ आहे आणि हा संघ चॅलेंज स्पोर्ट्स आता खेळताना दिसेल आपल्याला या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये। परंतु हा सामना रंगत असताना मी सचिनला विनंती करेन आपण देखील यायचंय, आपल्याला एक पारितोषिक आहे, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल राजेश मात्रेला, त्याने 35 धावांची खेळी केली। अफलातून बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 4 षटकार 1 चौकार आला। परंतु एक नजर टाकूया त्या पार्टनरशिपवर, ज्या पार्टनरशिपने हा सामना फिनिश केला असं म्हणायला हरकत नाहीये। सचिन भोईरने 31 केल्या आणि त्यातल्या त्यात राजेशच्या बॅटमधून देखील 10